तर या रिजन मध्ये सिस्टम आहे, त्या लिम्फॅटिक सिस्टम मध्ये काय असणार आहे, यांचं इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. पण हे इन्फेक्शन कसं होतं ते समजून घेणं गरजेचं आहे. इथं पण एक बेसिकली वेक्टर असणार आहे, त्या वेक्टरचं नाव आहे कुलेक्स मॉस्किटो आहे. ती मॉस्किटो आहे, फिमेल मॉस्किटो आहे. तो 4थ्या नंबरचा डिसीज कॉर्स करताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला ओढून ओढून सांगतोय, स्टे अवे फ्रॉम फिमेल मॉस्किटो. फिमेल, येस. तर या केसमध्ये काय असणार, मेनली रिस्पॉन्सिबल येताना बघायला भेटणार आहे. दिलेला फिमेल दिसते का? दिलं ना त्याच्यामध्ये. तर हिचं नाव काय तर बघायला भेटणार आहे, कुलेक्स. काय असणार आहे? कुलेक्स. हिला बेसिकली काय करायचं, ध्यानात ठेवून घ्या. ओके. हा क्वेश्चन इव्हन एक्झामला विचारतोय. ऍज युजल तुम्हाला सांगतो, 4 डिसीज मध्ये आणि 3 वेक्टर मध्ये तुमचं कन्फ्युजन होऊन जातं. 4 डिसीज कोणता? डेंग्यू, चिकनगुन्या, मलेरिया आणि काय असणार आहे, फिलारियासिस. तर यांच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट जर घ्यायचे म्हणजे तर डिफरंट डिफरंट टाइपचे आहेत, आणि यांच्यामध्ये आपले वेक्टर पण डिफरंट डिफरंट आहेत. सांगा, चिकनगुन्या आणि डेंग्यूसाठी कोण होता? ऍडिस इजिप्ती, राईट. देन त्यानंतर मलेरियासाठी अनाफिलस कोण असणार आहे? अनाफिलस, ती पण फिमेल मॉस्किटोज असते हा. देन त्यानंतर ना अजून एक बघायला भेटणार आहे, कोण असणार आहे? फिलारियासिस. सो फिलारिस इज ऑल्सो कॉल्ड बाय द काय असणार आहे तुमचा फिमेल मॉस्किटो, कोण असणार आहे? कुलेक्स. ध्यानात राहतील. तर 3 टाईपच्या बेसिकली ज्या पॉझिटिव्ह एजंट मध्ये मेनली मेन्शन करून देतात, त्यांना व्यवस्थित ध्यानात ठेवून घ्या. सिच्युएशन काय होते बघा. एखादा पर्सन असणार, जस्ट इमेजिन करा, या फॉर्म मध्ये जर का त्याचा लेग जर का आपण थोडासा डिस्कस जर करायला गेलो, तर डेफिनेटली इथं काय असणार आहे, अशी एक लिम्पॅटिक सिस्टम रन करताना बघायला भेटणार आहे, राईट ना. लिम्पॅटिक सिस्टम अशा ब्रांचेस वगैरे आपण डिफरंट डिफरंट फॉर्म मध्ये येताना अशा बघायला भेटणार आहेत ना. लिम्पॅटिक सिस्टम आहे. आता विषय असा होतो, ज्यावेळी पर्टिक्युलरली एक फिमेल मॉस्किटो काय करते बाळांनो माहिती का, बाईट करते. अरे ये डिस्कस करू नका, इकडे लक्ष द्या, बघा इकडे काय चाललेलं आहे. इथं काय असणार आहे माहिती का, बाईट जर केलं तर बाईट करताना बेसिकली जी काय त्याची काय असणार आहे, एक स्टिंग बघायला भेटणार आहे. ती स्टिंग जनरली काय असणार आहे, ब्लड वेसलच्या अंतर एंटर करताना बघायला भेटणार आहे. एका बाजूने काय करते माहिती का, ब्लड सक करते, कोण? मॉस्किटो. आणि एका बाजूने पॅथोजन आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, ब्लड इज अल्टिमेटली फॉर्म लिम्फ. अरे सर नो, बरोबर ना. ब्लड पासूनच फर्दर काय बनतंय, लिम्फ. त्या ब्लड मधून फर्दर जी आपली बेसिकली कोण असणार, उशर्या बॅनक्रॉफ्टी और उशर्या काय असणार तुमचा मेलाई, हे पॅथोजन कशामध्ये येतात, आपल्या लिम्पॅटिक सिस्टम मध्ये येताना बघायला भेटणार. लिम्पॅटिक सिस्टम मध्ये पायामधलं जनरली लोअर रिजन मध्ये स्पेशली सांगू देतोय. तर हे बेसिकली इथं वर्म्स असे येताना बघायला भेटणार आहेत. आणि इतकेच बेसिकली इथे कसं वाढताना वाढताना बघायला भेटणार आहेत. आता जर वाढले तर मला सांगा, या ठिकाणी यांनी एक बेसिकली ब्लॉकेज क्रिएट केलेलं आहे. अरे सर नो, ब्लॉकेज क्रिएट केलेलं आहे. आता मला सांगा, खालून जे काही लेग मधलं जे लिम्फॅटिक फ्लुइड असणार आहे, त्याला तर वर जायचं आहे, हार्ट मध्ये सर्क्युलेट होऊन पुन्हा बेसिकली खाली यायचंय. पण वर जात नसेल तर मला सांगा, आता ब्लड सगळंचे सगळं, सॉरी लिम्फ कुठे राहणार, मला लोअर रिजन मध्येच राहणार आहे. आणि ते जर का असा अक्युमुलेट जर का लोअर रिजन मध्ये व्हायला लागलं, तर एक सर्टन टाइम नंतर ना ते काय होणार बाळा, अशा टाइपचं बेसिकली स्वेलिंग येताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे? स्वेलिंग येणार आहे. यासाठी वर्ड युज केलेत, क्रोनिक इन्फ्लामेशन. वर्ड असं काय घेतलंय बाळानो, दिलंय का वर्ड, काय लिहिलंय? क्रोनिक इन्फ्लामेशन. आता पहिला क्वेश्चन, क्रोनिकचं मिनिंग काय म्हणतं? स्लो डाऊन और फास्ट? स्लो. बॉडीमध्ये हळूहळू हळूहळू काय होणार आहे, की बॉडीमध्ये या टाईपचं स्वेलिंग येणार आहे, राईट ना. आणि बॉडीमध्ये यांची काय होणार, ग्रोथ होताना बघायला भेटणार आहेत. देन त्यानंतर ना इन्फ्लामेशन. सांगा, स्वेलिंग होणार आहे का नाही होणार आहे? होणार आहे. बट पेनफुल और पेनलेस? पेनफुल असणार आहे ना. अरे इन्फ्लामेशन कसं आहे, पेनफुल. मग आता इमेजिन करा, असा जो बेसिकली पर्सन असेल की ज्याच्या पायामध्ये इतकं लिटरली फ्लुइड भरलेलं आहे. कशाचं? लिम्पॅटिक फ्लुइड. कोणाच्या इन्फेक्शन मुळे? फिलारियल वर्म मुळे, फिलारिसिस झालेलं एलिफंटासिस. हत्ती रोग म्हणतो ना आपण, हत्तीसारखा पाय मोठा बघायला भेटणार आहे, राईट ना. तर असे खूप सारे पेशंट तुम्हाला असे बघायला भेटणार आहेत, फिलारियासिस मुळे होताना बघायला भेटणार. पाय इतके मोठे मोठे होतात, लिटरली त्यांना चालायला पण होत नाही. मग आता इमेजिन करा, हेच बेसिकली काय असणार, लिम्पॅटिक सिस्टम. मी तुम्हाला सांग, ग्रोइन रिजन मध्ये जवळ आपले काय असणार आहेत, सर्टन अमाऊंट मध्ये तुम्हाला असे लिम्फ नोड्स पण बघायला भेटणार आहेत. मग यामुळं मेल मध्ये जर डिस्कस करायचं गेलं, फिमेल मध्ये वॉट एव्हर, मेल आणि फिमेल मध्ये कॉमनली होताना बघायला भेटणार आहे. ती कुलेक्स काय बघणार नाही, मेल माझ्या आवडीचं पहिला त्यालाच इन्फेक्शन करायचं आणि फिमेल माझ्या आवडीची नाही, नाही, फिमेल पण इन्फेक्शन करतंय. दुश्मनी निकालणे, राईट ना. पोरा त्याच्यामध्ये काढताना बघायला भेटणार, चावली तर मग काय होणार, फिमेल मध्ये पण होताना बघायला भेटणार. मग त्या केसमध्ये बघा, मेल आणि फिमेल वॉट एव्हर कोणी असू देत, जॅनेटल सिस्टमला इव्हन काय असणार, त्यांचा म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. टेस्टिस जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय असणार आहे, स्क्रोटम असणार, त्याची पण साईज बेसिकली एवढी मोठी होताना बघायला भेटणार आहे. व्हॉट इज द रिझन? फिलारियासिस, राईट ना. तर टॉपिक याच्यामध्ये काय केलं की मेनली इन्क्लूड करून टाकलेला आहे. सो हा छोटासा बेसिकली कंटेंट मी तुम्हाला अजून याच्यामध्ये कव्हर करून देतोय. बघा काय असणार आहे, फिलारियल वर्म्स कॉस्ड बाय ते काय असणार, स्लोली डेव्हलपिंग काय असणार आहे, क्रोनिक इन्फ्लामेशन.
राईट ना. सो ऑफ ऑर्गन इन विच काय असणार आहे, लाईव्ह फॉर द काय असणार आहे मेनी इयर्स बॉडीमध्ये, लॉंग लास्टिंग बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. युजली लिम्पॅटिक वेसल्स ऑफ लोअर ऍबडॉमिन. आता तिथे जर का अप्पर जर टाकलं तर रॉंग बनून जाणार आहे बाळांनो. लोअर मोस्टली काय असणार आहे, लोअर मध्ये. अप्पर मध्ये होणार आहे बट खूप रेअर आहे. मोस्टली काय असणार आहे, लोअर रिजन मध्ये त्यांना बघायला भेटणार. दिस इज कॉल्ड एज एलिफंटायसिस और काय असणार आहे, फिलारियासिस. आता कशामुळे होतोय, जेनेटल ऑर्गन इव्हन काय असणार आहे, अफेक्टेड होताना बघायला भेटणार आहे. रिझल्टिंग असणार आहे ग्रॉस डिफॉर्मिटीज, म्हणजे बॉडीमध्ये एका सिंपल फॉर्म मध्ये रे. तुम्ही जर का एखादा पार्ट किंवा एखादा ऑब्जेक्ट पाण्यामध्ये जर ठेवला तर पाण्यामध्ये तो डिफॉर्म होताना बघायला भेटणार आहे ना, डिझॉल्व होताना बघायला भेटणार आहे ना. इमॅजिन करा बॉडीमध्ये एकाच ठिकाणी खूप जास्त अमाऊंट काय झालं माहिती का, फ्लुइड बेसिकली साचून राहिलेत. काय तुमच्या टिश्यू सर्वाइव्ह होणार आहेत रे, काय बॉडीचे सेल सर्वाइव्ह होणार आहेत, त्या डॅमेज होताना बघायला भेटणार. तर अशी केस क्रिएट होऊ शकते, म्हणून मेजॉरिटी लेवल काय असणार, डिफॉर्मिटीज क्रिएट होणार आहेत. देन हा ट्रान्समिट होण्यासाठी हेल्दी पर्सन मध्ये कसं होतो, बाईट मध्ये काय असणार, फिमेल मॉस्किटो काय असणार आहे, वेक्टर इथे मेनली इन्क्लूड करून दिलेला आहे. समस्त टॉपिक काय असणार आहे, क्लिअर झाले. दिस इज अल्टिमेट काय असणार आहे कंटेंट, जो की तुम्हाला यांच्यामध्ये मी इन्क्लूड करून दिलेला आहे. एनी डाऊट, क्लिअर होते काय असणार आहे. इथं आपला हेल्मिन्स कॅटेगरीची जी बेसिकली डिसीज होते ते इथे कव्हर झालेले आहेत, राईट. सो वर्म मध्ये बेसिकली मी तुम्हाला काय केलं की दोन टाईपचे मेनली मेन्शन करून दिलेत. हेल्मिन्स मध्ये पहिला कोणता झाला आपला, ऍस्कॅरियासिस, सेकंड फिलारियासिस. कोणता असणार आहे, फिलारियासिस. सो यांना काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या. ओके, कन्सर्न मध्ये तुम्हाला माहित असायला पाहिजे. बरं, महत्वाची गोष्ट, ऍस्कॅरियासिस लिहिले का नाही, तिथं एक ब्रॅकेट मध्ये लिहा सेक्शुअल डायमॉर्फिझम. काय लिहिणार आहे, सेक्शुअल डायमॉर्फिझम. सेक्शुअल डायमॉर्फिझमचं मिनिंग जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय असणार, ऑर्गॅनिझम आर द टू टाइप्स. मेल आणि फिमेल मध्ये व्हेरिएशन असतात बाळांनो, मेल आणि फिमेल एकसारखे नसतात, डिफरंट डिफरंट दिसायला असतात, राईट ना. सो हा पॉईंट तुम्ही त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेऊ शकता, राईट ना. ऍस्कॅरियासिस असणार आहे, त्याच्यामध्ये असे सिम्टम्स वगैरे तुम्हाला येताना बघायला भेटणार आहेत. फिलारियासिस असणार आहे, त्याच्यामध्ये पण काय असणार आहे, इन्फेक्शन डिफरंट डिफरंट टाईपचे बघायला भेटणार आहेत. एलिफंट पूर्णपणे लिम्सला काय असणार त्यांचं इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होतंय, समजतंय. इथे तुमचे डिसीज झालेत. आता देन त्यानंतर जो फंगल इन्फेक्शन असणार आहे ते आपण काय करूया, नेक्स्ट क्लासमध्ये आपण डिस्कस करून घेऊया. नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय करूया की बघूया. बाकी आता माझं म्हणणं जो काय टाइम उरलाय त्या टाइम मध्ये कोणाला जर काय एक्झामचे काय किंवा पर्टिक्युलरली प्रॅक्टिसचे जर काय तुम्ही क्वेश्चन काय सॉल्व्हिंग केलं त्याचे क्वेश्चन डाऊट्स विचारू शकता. आपण ऑलमोस्ट आज बाहेर जायचंय त्यामुळं डाऊट सेशनला नसणार आहे. त्यामुळे माझं म्हणणं काय 1:20 पर्यंत आपलं लेक्चर संपून जाईल. त्यामुळे आता कोणाला डाऊट असेल 10 मिनिटं बाकी आहेत, ज्यांना कोणाला डाऊट असेल तर विचारा, क्लिअर करून घ्या. डाऊट सेशनला साठी नसणार आहे, इट्स अन एमर्जन्सी, बाहेर जायचं आहे. हा, पॉझिटिव्ह एजंट. अरे खोळ्यांनो, ऍस्कॅरिसिस हा डिसीज झाला. ऍस्कॅरिसिस हा डिसीज झाला, त्याचा पॉझिटिव्ह एजंट ऍस्कॅरिस आहे. हे का असं लिहिलं बरं. हा देवा, एवढं सगळं समजावून सांगून पण इशू इशू टिश्यू टिश्यू करून बसलाय तुम्ही. कसं यायचं सांगा बघू. फिलारियल वर्म, राउंड वर्म और उशेरिया और काय असणार आहे, ऍस्कॅरिस आर द पॉझिटिव्ह एजंट, बट ऍस्कॅरियासिस, फिलारियासिस हे डिसीजेस आहेत मॅडम. ओके, बोलो, एनी डाउट. हम्म, बोलो, क्या है डाउट, काय झालंय. बघा, एक विटिलागो नावाचा डिसीज असतो. विटिलागोच्या केसमध्ये काय होतं सांगून देतो. बॉडीवरती पांढऱ्या रंगाचे चट्टे तुम्ही बघितलेत का रे, राईट ना. पर्सनच्या बॉडीवरती काय असणार माहितीये का, थोडे थोडे बेसिकली असे पॅच येताना बघायला भेटणार आहेत, बॉडीवरती पॅचेस येतात. दिस इज नथिंग बट काय असणार आहे, विटिलॅगो. इट्स अन ऑटो इम्युन डिसऑर्डर. काय असणार आहे, ऑटो इम्युन डिसऑर्डर येताना बघायला भेटणार आहेत. आणि अशा टाईपचे चट्टे कधी कधी अपोजिट फूड खाल्ल्यानंतर पण येतात. अपोजिट फूड म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, की पर्टिक्युलर एखादा पर्सन काय करतोय माहितीये का, दही खातोय किंवा स्पेसिफिकली दूध खातोय आणि सोबतीनं काय केलं माहितीये का, की त्याने घेतलेलं लोणचं. समजतंय का. असं जर करत असेल तर बेसिकली प्रॉब्लेम होता ना व्हायला. दारू पितोय आणि सोबतीने काय करतोय, दही खातोय आणि काय करतोय, बेसिकली दूध पितोय, तर त्या केसमध्ये काय असणार आहे, असे इश्यूज क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. अपोजिट फूड असतात बाळांनो, राईट ना. हे आपण असं करायला नाही पाहिजे. नॉनव्हेज खातोय आणि सोबतीने काय माहितीये का, की बेसिकली व्हेजिटेरियन मिल्क फूड घेत असेल
तर अशा टाईपच्या इश्यूज क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर बघा, काय कार्ट्यांना लय घाणेरडी सवय असते, कुठली माहितीये का? चहा प्यायची. चहा प्यायची. आणि चहा पिल्यानंतर काय माहितीये का? पाणी प्यायचं. तुम्हाला माहितीये का बाळांनो, चहा पिल्यानंतर न पाणी पिलं तर काय होतं म्हणजे बघितलं, फ्रॅक्शन ऑफ सेकंड फक्त असतं माहितीये का? टाइम फक्त फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा. एखाद्या पर्सन जर का असं काही केलं, राईट ना, असं काही केलं म्हणजे काय केलं म्हणजे मला काय म्हणायचंय, जर का त्यानं असं चहा पिले, चहामध्ये पाणी नाही. चहा चहा जर का बेसिकली पिली आणि देन त्यानंतर ना, आणि त्यानंतर ना मला काय माहितीये का, त्यांनी जर का पर्टिक्युलर पाणी पिलं तर त्यांना एक बेसिकली डिसीज होताना बघायला भेटणार आहे. काय असणार माहिती, आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया होतो. आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया कंडिशन अशी होती की त्यांच्या आरबीसीच्या मध्ये जो हिमोग्लोबिन आहे, आणि हिमोग्लोबिन मेनली कोण कशाचं नसणार आहे? आहे ना त्याच्यामध्ये आयर्न, त्याचीच डिफिशियन्सी होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. त्यामुळं चहा पिल्यानंतर पाणी पिणारे जे कोणी आहेत कार्टी किंवा घरातले कोणी पण असेल, हा बेस्ट आहे. जर का घरातलं कोणी पित असेल तर त्यांना इमिजिएटली पाणी प्यायला लावायचं नाही. अॅनिमिया होऊन जातोय बाळांनो. आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया. बघा, अॅनिमिया दोन टाईपचे आहेत. एक तर बेसिकली कसं असणार, कॅन्सरस. आणि दुसरा कसा असणार तुम्हाला बेसिकली त्या कंडिशनचा डिफिशियन्सीचा. तर त्या दोन्ही केसमध्ये आरबीसीचा नंबर कमी होणार. त्यामुळे पहिले तर चहा पिऊच नका, आणि चहा पिली तरी त्याच्यावरती काय येऊ नका, पाणी पिऊ नका. कोणता आहे? हवाला. हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ काय असणार आहे, अलर्जन्स इज असोसिएटेड विथ काय असणार आहे? हे बघा दिले बघ पहिलं अब्रप्ट. बघा, हायपर सेन्सिटिव्हिटी जी होती ना बाळांनो, हायपर सेन्सिटिव्हिटी कोणत्या कन्सर्न मध्ये आहे सांगा बघू? ऍलर्जीच्या कन्सर्न मध्ये. राईट ना. आता समजून घ्या, ज्यावेळी बॉडीमध्ये असा ऍलर्जन येतो त्यावेळी आपली बॉडी खूप जास्त जोरात रिस्पॉन्स करते. राईट ना. एक्झर्ट करते बॉडी आहे ना, खूप जोरात रिस्पॉन्स करते. म्हणजे इम्युन सिस्टमचा हा बेसिकली हायपर सेन्सिटिव्हिटीचा एक रिप्लाय आहे. अब्रंट बेसिकली काय केलं की त्याच्यावर यूज केलेलं आहे, बाकी वेगळं काय नाही. एनी अदर? हा, काय? 12th मध्ये? अरे 12th मध्ये मी तेच म्हणत होतो. मी तुम्हाला कालचं सांगितलं ना तुम्हाला, पर्टिक्युलरली डिसीज म्हणजे स्पम बद्दल. तर त्या कार्ट्याने काय काढलं होतं? न्यूरॉन. न्यूरॉन काढून आले होते. तर अशी काही बेसिकली जे डिसीजेस म्हणजे काय प्रॉब्लेम जे करणार आहेत ना, डिसीजेस नाही सॉरी, अरे डिसीज मध्ये पण सांगून देतो. आता मला सांगा, आपण पर्टिक्युलरली वॅक्सिनेशन मध्ये एक डिसीज स्टडी केला कोणता बघा, पोलिओ वॅक्सिन, बरोबर आहे? तर मला काय म्हणायचंय, मी तुम्हाला जर का थेरपेटिक ड्रग्ज दिले असतील, काय नाव लिहिलं माहिती आहे का, की पोलिओ वॅक्सिन हे ड्रग आहे. तर हा ड्रग मी कोणत्या डिसीज साठी घ्यायला पाहिजे? पोलिओ ना, डिसीजचं नाव लिहायला काय पाहिजे? पोलिओ. देन त्यानंतर आपण अजून एका वॅक्सिनचा स्टडी केला, कोणता माहितीये का? सांगा. कोणतं वॅक्सिन? हा, हिपॅटायटिस बी. आता सिंपल साधा पुन्हा एकदा क्वेश्चन मला सांगा, हिपॅटायटिस बी हे जे काही वॅक्सिन असणार आहे, बरं त्यासाठी आपण 4 लाईन फक्त स्टडी केलं होतं. त्या लाईन मध्ये पहिलं जे बेसिक स्टेटमेंट होतं ते तुम्हाला रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीसाठी आपण घेतलं होतं. त्याच्यामध्ये बेसिकली ईस्ट किंवा बॅक्टेरियाचा यूज केला होता. आणि डिसीज कोणता होता? हिपॅटायटिस बी. आणि त्याच्या अगेन्स्ट काय असणार, हिपॅटायटिस बी वॅक्सिन आपण यूज करतोय, बरोबर आहे? तर आता 2023 ची जी बेसिकली बोर्डची एक्झाम झाली होती, त्याच्यामध्ये क्वेश्चन होता, राईट ना. एका साईडला तुम्हाला काय केलं होतं माहिती का, एका साईडला असं ग्रुप दिला होता आणि दुसऱ्या बाजूला काय असणार माहिती का, म्हणजे एका साईडला डिसीज आणि त्याच्यावरचे थेरपेटिक ड्रग्स म्हणजे मेडिसिन कोणते घ्यायचे ते तिथे दिले होते. आता त्याच्यामध्ये क्वेश्चन होता, डिसीज ड्रगचं नाव लिहिलं होतं हिपॅटायटिस बी वॅक्सिन. तर मला सांगा, तुम्ही याच्यामध्ये डिसीजचं नाव काय लिहिणार होता? हेपॅटायटिस बी ना. कार्ट्याने 12वीच्या निकालले माहिती का, एड्स. काय लिहिलंय? एड्स. आता असल्या टाळक्यांना काय करू मला सांगा, वरती आरएमडीच्या नंतर पुष्पाच्या बेसिकली थर्ड फ्लोअर वरती घेऊन गेलं पाहिजे, वरून ढकलून दिलं पाहिजे. राईट ना, तरच यांची डोकी जरा थाऱ्यावर येतील. राईट ना. तर तुम्ही जर का असलं काही केलं, बाप रे, मी तुम्हाला असं मारीन ना. खरंच. 12वी तुमची होत आली असणार आहे, हा दिवस असणार आहे, हाच महिना असणार आहे. 2027 चा जानेवारी, नाहीतर 2026 चा डिसेंबर. जाता जाता पक्क रट्ट खाऊन जाणार आहे तुम्ही. बोल ग बाई. 51. काय म्हणते, अरे ए बाई खालीच आहे किती, थांब. इनंट इम्युनिटी इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ, बघा, फॅमिलियर इम्युनिटी, जेनेटिक इम्युनिटी, इनबॉर्न इम्युनिटी बसायला पाहिजे. हा, ऑल ऑफ दिस अबाव दिलेले आहे. जेनेटिक इम्युनिटी और फॅमिलियर इम्युनिटी और काय असणार आहे याच्यामध्ये, इनबॉर्न इम्युनिटी. आता बघा, इन जनरल मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर इनंट इम्युनिटी हे काय असणार आहे, अकॉर्डिंग टू द एनसीईआरटी बनणार आहे. बट मला सांग, मदर कडूनच ती आपल्याला भेटलेली, म्हणजे जेनेटिक झाली.
आणि सेकंड थिंग, मदर इट्स अँड फॅमिली पार्ट येताना बघायला भेटणार म्हणून त्या कन्सर्न मध्ये तसं केलं. हा, इनबॉर्न, राईट ना, बाय बर्थ आहे ना, म्हणून ते इनबॉर्न इम्युनिटी मेनली मेन्शन करून दिलेत, बाय बर्थ दिलेले म्हणून त्याला कन्सर्न मध्ये दिलेलं आहे. हा, मल्टिपल स्क्लेरोसिस मी नाही सांगणार याच्याबद्दल काही. ऑटोइम्यून डिसऑर्डर बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं, मल्टिपल स्क्लेरोसिस काय करतो हे सांगितलं होतं की नव्हतं सांगा. कॅपोसिस सार्कोमा, मल्टिपल स्क्लेरोसिस, दोन टाईपचे बेसिकली आपले काय होते, इंटरफेरॉन अल्फा आणि बीटा. मग त्या कन्सर्न मध्ये सांगितलं होतं, तर ज्याला ज्याला कनेक्शन लागले त्याला कळलं, ज्याला नाही समजलं त्याने ग बसायचं. हा, हा, काय प्लाझ्मा 55%, येस. लिम्फ नाही, प्लाझ्मा मध्ये आलं पाहिजे. हा, काय दिलंय, हेल्दी इंडिव्हिज्युअल हॅज काय असणार, ग्रॅम्स ऑफ 12 to 16 ग्रॅम्स. काय, हिमोग्लोबिन दिलंय ना, नाही, रॉंग आन्सर. ठीक आहे. हा, विच ऑफ द फॉलोइंग डिसीजेस काय असणार, कॉस्ड बाय दिस प्रोटोजोआ. हा, बेबिओसिस, बेबिओसिस, राईट ना. सो बघा, डिसीजचं नाव लिहून घे, पिन घे बाळा, राहू दे, सांग, राहू दे, राहू दे, राहू दे. बघा, डिसीजचं नाव लिहिलंय. बघा, PYQ बाळून CBSE AIPMT 2015चा क्वेश्चन आहे, राईट ना. तर त्या डिसीजचं नाव आहे बाळानो, बेबिसिओसिस. ओके, प्रोटोझोल इन्फेक्शन आहे. ओके, प्रोटोझोल काय असणार आहे, इन्फेक्शन येताना बघायला भेटणार आहे, प्रोटोझोआ, प्रोटोझोअल असं मेनली मेन्शन, प्रोटोझोल इन्फेक्शन. क्लिअर आहे, त्यांना देणार कोणाचं आहे, गुड. हा, DBT. हे बघा, त्याच्यामध्ये वॅक्सिन मध्ये आहे ना, डिप्थेरियाचं एक आहे, टिटॅनसचं एक, आणि बी वरून एक बेसिकली उलट तरी आहे. नाही नाही नाही, त्याच्यामध्ये DBT जो दिलाय ना, ते 3 बेसिकली डिसीज बद्दल आहे ते वॅक्सिन. बीसीजीच्या बीसीजी वॅक्सिनच्या अंडर बेसिकली 3 टाईप बेसिकली काय करतो माहिती काय ना, ओव्हरकम करत असतो. टिटॅनस एक आहे, बॅसिलस का कोणता तरी बेसिकली डिसीज म्हणजे बॅक्टेरियाचं नाव आहे रे, बॅसिलस कुठला तरी, डिप्थेरिया येणार आहे, आणि त्यानंतर काय असणार माहिती का, टिटॅनस साठी. 3 डिसीज साठी आपण ते एकच वॅक्सिन घेतो. DPT तेच आहे ना, DPTA, डिप्थेरिया पर्टुसिस अँड टिटॅनस. अरे DPT असतं रे, DPT नो, DPT. DPT काय असणार आहे, डिप्थेरिया पर्ट्युसिस टिटॅनस, DPT वॅक्सिन. ठीक आहे, तर या 3 डिसीज साठी आपण घेतो. क्लिअर आहे, चलेगा. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला सांगतो काय असणार आहे. एक्झामच्या अकॉर्डिंगली तुम्हाला एड्स आणि कॅन्सर प्रिपेअर नाही करायचे, बाकी सगळे डिसीज प्रिपेअर करायचे आहेत. क्लिअरली सांगून टाकलेत, काय काय प्रिपेअर नाही करायचं, एड्स अँड कॅन्सर, ह्या 2 डिसीजला फक्त प्रिपेअर करू नका, बाकी सगळे डिसीज प्रिपेअर करा. इज नथिंग बट मलेरिया पण तुम्हाला शिकायचा आहे. मी फ्रायडेच्या लेक्चरला काय करणार माहिती आहे का, तुम्हाला मलेरिया शिकवून टाकल, राईट. आणि उरला आता डिसीज कोणताही उरलाय, मला वाटतं फंगल डिसीज बाकी एक राहिलेला आहे, राईट ना. फंगल डिसीज असणार आहेत. आणि 134 पेज नंबर जरा ओपन करा बघू, 134 पेज नंबर एनसीईआरटी मध्ये काढलं, 134, राईट ना. तर तिथं बेसिकली काय केलं माहिती का, वरचा जो पॅराग्राफ दिला तिथं गंबुशिया असं काय लिहिलं का रे, फिशचं नाव दिलंय गंबुशिया. बर, तुम्ही कधी लहानपणी एक स्लोगन ऐकले का रे, स्लोगन बघा असं होतं, राईट ना, ऐ पाणी वाचवा पाणी जिरवा, थांब जरा तुला जिरवलं पाहिजे. बघा मी म्हणतोय, गप्पी मासे पाळा, हिव ताप टाळा. असं काय ऐकलंय का तुम्ही, ज्याने ऐकलंय गुड, ज्याने नाही ऐकलं त्याने आता ऐका, काय असणार आहे, गप्पी मासे पाळा, हिव ताप टाळा. आता गप्पी मासे कोण आहे माहितीये का, हा बेसिकली तुमचा गंबुशी आहे, राईट ना. बघा पूर्वीच्या काळी काय केलं जात होतं, पाणी जर काय बेसिकली काय ठिकाणी जर थांबलं तर मॉस्किटोची ग्रोथ जास्त होणार, आणि मॉस्किटोमुळे डेंग्यू, चिकनगुनिया, फिलारियासिस, अरे काय असणार आहे, मलेरिया, हे सगळे डिसीज होताना बघायला भेटत होते. मग आता मला सांगा, या जर का मॉस्किटोना मला किल करायचं असेल, तर ज्या ठिकाणी पाणी माझं थांबलंय त्याला मला ओव्हरकम करावं लागेल, किंवा तिथले मॉस्किटो मला मारून टाकावं लागणार आहे. आणि पाणी थांबतोय कुठं, कुठे ना कुठेतरी बेसिकली आपल्याला कोण असणार आहेत,
एक पाण्याचा हौद असतोय बघा गावाला, बेसिकली पाण्याचं स्टोअर करून ठेवलं जात होतं राईट ना. मग त्याच्यामध्ये जर का आपण फिश जर टाकून टाकले, कोणते कंबुशिया, तर ते बेसिकली एग ऑफ काय असणार त्यात लार्वाचे, कोणाच्या मॉस्किटोचे खाताना बघायला भेटतात. त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन कमी व्हायचं, त्यामुळे इन्फेक्शनचं ओव्हरकम होताना बघायला भेटत होतं. सो हिव ताप म्हणजेच टायफॉइड फिवर. ओके, त्या कन्सर्न मध्ये दिलेत. आता मला सांगा अल्टिमेटली मी इथं काय घेतले रे, प्रिकॉशन घेतली का ट्रीटमेंट केली रे? प्रिकॉशन घेतली ना. तेच प्रिकॉशन सगळ्यात आहे बेसिकली 133 लास्ट पॅरेग्राफ आणि 134 फर्स्ट पॅरेग्राफ तेच देऊन टाकले, बाकी वेगळं काहीच नाही. देन त्यानंतर बघा तुम्हाला त्याच्यामध्ये चिकनगुनिया आणि बेसिकली काय असणार आहे बघा, डेंग्यू दिलेत का डिसीजची नावं? लास्ट पॅरेग्राफ म्हणजे त्याच पॅरेग्राफ मध्ये लास्ट लास्ट सेशन मध्ये जरा बघा, दिलेत ना. तर तिथं आपण मला सांगा दोघांचे पॉझिटिव्ह एजंट दिलेत का? दिलेत ना आपण. सो बघा इथं अकॉर्डिंग टू द नीटच्या न्यू सिलेबसच्या नुसार हा पण टॉपिक आपला इथं कव्हर झालेला आहे. त्यामुळे वेगळं तुम्हाला काही करायची गरज नाहीये. क्लिअर? चलो या पे रुकते हैं और बाय बाय बोलते. तिळगुळ ज्ञान गोड बोला रे कारट्यांनो. कळलं का? भेटू मग आता आपण कधी, उद्या तर सुट्टी आहे. फ्रायडे विल बी संडे अँड संडे विल बी, नाही नाही, थर्सडे विल बी काय असणार आहे, संडे अँड संडे विल बी थर्सडे. सो आपण संडेला भेटणार आहे आणि संडेला आपण काय करूया, एड्सला शिकूया. हा. आणि सॅटर्डेला लेक्चर आहे का? मग सॅटर्डेला आपण काय करूया माहिती का, लेक्चर घेऊया त्याच्यामध्ये क्लिअर करून घेऊन तुम्हाला. ठीक आहे. चलो बाय बाय. हरे कृष्णा.